राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांचे नमोच्या नव्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे प्रत्येक 4 महिन्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये सोडत असतात। त्याच पद्धतीने भारताचे पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा 4 महिन्यानंतर 2000 रुपये सोडत असतात। सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आणि 22 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता अजून सोडण्यात आलेला नव्हता। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांना उशिरा मिळालेला होता। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेला आहे, त्या व्हिडिओच्या क्लिपमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 कोटींचा निधी हा या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता। त्याच पद्धतीने आता नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी परत एकदा 2000 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। हा निधी कालच बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। बँकांच्या माध्यमातून आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा जमा होत आहे। खऱ्या अर्थाने 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांचे नमोच्या नव्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या नव्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर आपण ही 12 जिल्ह्यांच्या सविस्तर वाचून दाखवत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे नमोच्या नव्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला नमोच्या नव्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। तर आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, अशा पद्धतीने 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। 3 टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा केला जात आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून
माध्यमातून तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत। आता तुमच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव आता प्रचंड खुश होणार आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मागच्या काही दिवसांपासून युद्ध सुरू होता। ते युद्ध मागच्या काही दिवसांपूर्वी संपलेलं होता। आता शेतकरी बांधवांना युद्ध संपल्याच्या नंतर नमोच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर अखेर नमोच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा केला जात आहे। याच्या अगोदर शेतकरी बांधवांना नमोचे 8 हप्ते जमा झालेले आहेत। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला नमोच्या 8 हप्त्यांच्या माध्यमातून 16,000 रुपये मिळालेले आहेत। आता शेतकरी बांधवांना नमोच्या नव्या हप्त्याचे म्हणजेच 2,000 रुपयांची प्रतीक्षा लागलेली होती। अखेर 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा नवा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा होत आहे। या 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांचे 2,000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमा होतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना ब्रेक लागलेला आहे, कारण भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे नमोचा नवा हप्ता वितरित करण्यासाठी निधी पाठवण्यात आलेला होता। हा निधी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे मागच्या 3 दिवसांपूर्वी आलेला होता। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नमोचा नवा हप्ता वितरित करण्याचा निधी हा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पाठवलेला होता। कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि आज सकाळपासून बँकांच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। या 12 जिल्ह्यांपैकी कोणत्याच जरी जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे नमोच्या नव्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी तुम्ही पाहायची आहे, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ नये तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण वेळ न घालवता सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता वाचून दाखवत आहे, त्यामुळे सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी बघायची आहे। यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या बँकेमध्ये नमोचा नवा हप्ता जमा केला जात आहे त्या बँकांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। सविस्तर बँकांची आणि जिल्ह्यांची यादी तुम्ही पाहायची आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे नमोच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्हाला नमोच्या नव्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमची नमोच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा आणि भरपूर दिवसांची काळजी संपत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत। तुम्ही सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू आहेत, खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, अशा शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे काम केलं जात आहे। अशा शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा केला जात आहे, तर या 12 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, या 12 जिल्ह्यांच्या यादी तुम्हाला वाचून तर दाखवणार आहे, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून ज्या 12
जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना नमोच्या नव्या हप्त्याचे 2,000 रुपये सोडले जात आहे. तर त्या 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. यासोबत कोणकोणत्या बँकेमध्ये नमोचा नवा हप्ता सोडला जात आहे त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर पहा. सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिली तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची नमोच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या नमो शेतकरी योजनेमध्ये मोठमोठे घोटाळे झालेले आहेत. तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 5 नियम लावण्यात आलेले आहे. जे शेतकरी बांधव 5 नियमांमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना नमोच्या नव्या हप्त्याचे 2,000 रुपये सोडले जात आहेत आणि त्या शेतकरी बांधवांची नमोच्या नव्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत. त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना नमोचा नवा हप्ता 100% वितरित होणार आहे. परंतु 5 नियमांमध्ये जे शेतकरी बांधव बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता सोडला जात आहे. तर आपण या ठिकाणी नियम पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, या नमो शेतकरी योजनेमध्ये मोठमोठे घोटाळे झालेले होते. आता कसे घोटाळे झालेले होते ते सांगतो. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना ती योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. तर ही योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली होती. परंतु या योजनेमध्ये काय झालेलं होतं की बाहेरच्या राज्यातील लोक, बाहेरच्या देशातील लोक आपल्या राज्यामध्ये आलेले होते. त्यांनी आपल्या राज्यामध्ये येऊन शेतजमीन खरेदी केलेली होती आणि ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न करत होते. तर अशा शेतकरी बांधवांना याच्यामधून वगळायचं होतं. त्यामुळे नियम लावण्यात आलेले आहेत. जे शेतकरी बांधव खरोखर नियमांमध्ये बसत आहेत, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहेत त्यांना दिलासा दिला जात आहे आणि त्यांचीच प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नाहीत, त्यांची प्रतीक्षा संपवली जात नाही, त्यांना पैसे मिळणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना नमोच्या नव्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम लावलेले आहेत ते नियम तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो. नियम पाहिले की तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पहिला नियम, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे. तुम्हाला पीएमचा हप्ता सुद्धा मिळत असायला पाहिजे. यानंतर दुसरा नियम बघा, दुसरा नियम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. दुसऱ्या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच पैसे मिळणार आहेत. यानंतर तिसरा नियम बघा, तुम्ही गरीब शेतकरी असायला पाहिजेत. जर तुमच्याकडे भरगंड पैसा असेल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला असेल तर पैसे मिळणार नाहीत. यानंतर पुढचा नियम, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यानंतर पुढचा नियम, घरामध्ये 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, असे महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमच्या खात्यामध्ये नमोचे पैसे सोडले जात आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचे 2,000 रुपये सोडले जात आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण सर्वात अगोदर बघणार आहोत. यासोबत कोणकोणत्या बँकेमध्ये नमोचे 2,000 रुपये सोडले जात आहेत त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2,000 रुपये जमवून जातील आणि यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर जिल्हे आणि लगेच बँकांची यादी वाचून दाखवत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, यासोबत धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, यासोबत अहिल्यानगर जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर असेल, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव असेल तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. परंतु सर्वात अगोदर शेतकरी बांधवांचे 14 जिल्हे आहेत. तर या 14 जिल्ह्यामधील अगोदर 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत. त्यामुळे काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना, बँकांचं सांगायचं झालं तर SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत.
पोस्ट बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, ICICI बँकेमध्ये, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, तर अशा सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी सर्वच बँकेमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा ऑटो हप्ता 2000 रुपयाप्रमाणे आलेला असेल आणि आता तुम्ही नमोच्या नव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तुमच्या खात्यामध्ये नमोचा नवा हप्ता जमा सुद्धा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, लवकर पैसे येतील.